अहो, आज काय खाणार? तर माझ्या नवऱ्याने निवडलेलं आहे चिकन मसाला ग्रेव्ही. चला तर तयारीला लागले. इथे धने घेतले, जिरा, 2 लाल काश्मीरी मिरची, 3-4 लवंगा घेतलेल्या आहेत. हे आपण गरम मसाला रेडी करून घेणार आहोत. मस्त मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे आपण चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. मसाला तयार करून घेतला आहे. तर आता आपण इथे चिकन मॅरिनेट करूया. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचे दही, आपण रेडी केलेला गरम मसाला 1 चमचा. जास्त नाही घालायचं, नाही तर मग सरका लागतो. हळद 1 चमचा, लाल तिखट, मस्त मिक्स करून घ्यायचं. टाकून भाजून घेणार आहोत. कांदा टाकायचा आहे, थोडा हलवून घ्यायचं. त्यानंतर खोबरं टाकायचं आहे त्यात आणि हिरव्या मिरच्या मस्त एकत्र करून मिक्स करून हलवायचं आणि लालसर होईपर्यंत मंद आचेवर भाजायचं. आपलं भाजून झालेलं आहे, मस्त लाल रंग झालेला आहे. इथे टोमॅटो घ्यायचा आहे, मस्त कचकच कापायचा प्युरीसाठी. चला आता आपण चिकन घालायला सुरुवात करूया. तेल घ्यायचं आहे, तेलामध्ये कांदा, कढीपत्ता, मस्त लाल रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. ते आपण वाटप टाकलेलं आहे. टोमॅटोची प्युरी करून घ्यायची. आता प्युरी मस्तपैकी वाटपात टाकायची आहे आणि मस्त हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा, कारण की आपण मॅरिनेटलाही वापरलं आहे. हळद, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा आणि आपण रेडी केलेला गरम मसाला. आणि ते मी सुहानाचा चिकन ग्रेव्ही मिक्स घेतलेला आहे. तुम्ही टाकून बघा, छान टेस्ट येते मस्त. आणि एकदा हे परतून घ्यायचं आहे. बघा मस्त आपला मसाला रेडी झालेला आहे. तर त्यात आपण मॅरिनेट केलेला चिकन घालायचं आहे. थोडं वरून पाणी टाकायचं आहे.